400 पार नाही 450 पार होण्याची शक्यता आहे. मोदी 400 पार होणे ही काळाची गरज आहे. मोदी म्हणून आम्ही मतदान करणार आहे. आणि देश सुरक्षित तर आपण सुरक्षित. त्यामुळे सगळ्या जनतेनं भाजपकडे लक्ष द्यावं. पूर्ण राजारामपुरी मंडलिक साहेबांच्या पाठीशी राहतील, पाठीशी आहेत. आणि ह्याने 10 वर्षात जे केलंय ते म्हणजे आता डोळ्यात दिसतंय. ह्याच्यापूर्वी नुसतं थापा मारण्याशिवाय काही झालं नाही. तर जगप्रसिद्ध असलेले मोदी हे भारताचे पंतप्रधान व्हावे म्हणूनच हे 2 खासदार एकत्र आलेले आहेत. कुठलाही कागद न घेऊन बोलणारा एखादा खासदार ज्यावेळी असतो ना त्यावेळी तो अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांचं असतं. मोदींच्यावरती टीका भरपूर होती की ते त्यांच्यावर जे टीका होते ते सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊन ते सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांचं इम्प्लिमेंटेशन करतात. केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तसं बघायला गेलं तर लोकसभेची ही निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला आपला हा कार्यक्रम आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा. तसं बघायला गेलं तर आपण वेगवेगळ्या भागामध्ये जातोय. लोकांची मतं काय आहेत, त्यांचे ह्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात काय मत आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस की BJP, मंडलिक साहेब की महाराजांना मत, अशा पद्धतीची मतं जाणून घेण्याचा एक प्रयत्न करतोय. आता बघायला गेलं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चाय पे चर्चा, मिसळ पे चर्चा अशा पद्धतीच्या चर्चांना आता उदाहरण आलेलं आहे. आणि या चर्चांच्यामध्ये नेमकं चर्चा झाल्यानंतर लोकांची काय मतं आहेत जाणून घेण्यासाठी आपण आता इथं राजारामपुरीमधील ऑक्सिजन पार्क गार्डनमध्ये इथं आलेलो आहे. राजारामपुरीतले माजी नगरसेवक मुरलीधर जाधव आणि दीपक जाधव साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा कार्यक्रम इथं पार पडला. थोड्याच वेळापूर्वी इथं खासदार धनंजय महाडिकसुद्धा येऊन गेलेले आहेत. आणि आता माझ्यासोबत इथं जर का तुम्ही सगळे बघितलात तर काही नागरिक आहेत आणि या राजारामपुरी भागातील महिला तसेच पुरुष आहेत. आता आपण त्यांच्याकडून त्यांची मतं जाणून घेऊयात. देशाचं नेतृत्व कोण करतंय आणि देश सुरक्षित तर आपण सुरक्षित. आणि त्यासाठी आपकी बार 400 बार मोदींनी जो नारा दिला आणि तो नारा 400पेक्षा 450 पार कसं होतील या दृष्टीने उमेदवार कोण आहे याच्याशी मतलब नाही. मोदींचे हात बळकट करण्यासाठी, राष्ट्र बळकट करण्यासाठी आणि आपले जगात आपण 3 नंबरला येण्यासाठी मोदी 400 पार होणे ही काळाची गरज आहे. आणि आत्ताच्या ज्या 10 वर्षाच्या मोदींच्या कारकिर्दीत जो विकास झाला आहे तो 70 वर्षात विरोधकांनी केलेला नाही. आणि हे आपण लेखाजोखा प्रत्येकाने मांडले. आणि भाजपची आमची जी टीम आहे किंवा कार्यकर्ते आहेत किंवा सर्वसामान्य नागरिक आहे यांना आत्ता ती मोदींची इलेक्शन आहे नागरिकांची आहे की मोदी निवडून येणे हे नागरिकांची काळाची गरज झाली. सर नमस्कार, काय सांगा एकंदरीत जर का बघायला गेलं तर आता हे मोदी म्हणा लागले, तुमचं काय मत आहे? तेच आमचं म्हणण्याची मी सहमत आहे. मोदी म्हणून आम्ही मतदान करणार आहे. उमेदवार कोण आहे हे नाही, तर मोदी साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आम्ही मतदान करणार आहे. आणि फक्त आमच्या डोक्यासमोर एकच आहे मत, मोदी. झरीच्याशिवाय काय नाही. त्यांचं कार्य आणि देशाला बळकटी देण्याचं त्यांचं जे कार्य आहे ते आजपर्यंत कधीच झालं नाही 70 वर्षामध्ये. महागाई वाढली म्हणतात लोक. महागाई वाढलेली नाही. त्याच्या अगोदर नंबरामध्ये उभा राहायला लागायचं 2-2 तास आणि मग गॅस सिलेंडर मिळायचं. त्याच्याऐवजी आता जरी दर जास्त घेतले ते सुलभ एकदम मिळते ना. घरपोच सिलेंडर मिळते. 900 वरती गेला, आता 100 रुपये इलेक्शनमुळे कमी केला असं म्हणाले. नाही, ते प्रत्येकाचे विचार वेगवेगळे बंद केलेले आहे. वेगवेगळे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. नमस्कार मॅडम, काय सांगा? नमस्कार. पूर्वी जे नॅचरल ड्राईमनं भविष्य वर्तवलेलं होतं ते मोदींच्या बाबतीत ते आता सत्यात उतरलेलं आहे. त्यामुळे सगळ्या जनतेनं भाजपकडे लक्ष द्यावं आणि त्यांना मतं देऊन त्यांना निवडून द्यावं. नमस्कार. आपल्या देशाची तर प्रगती झालीच आहे, तरी सुद्धा आपल्या मोदी सरकारनं जर निवडून दिलं परत आपल्या देशाची प्रगती छान होणार आहे. आणि सगळ्यांनी आपण मोदी सरकारनाच मत द्यावं ही माझी विनंती आहे. काय वाटते, मागच्या वेळेला मंडलिक साहेब होते, महाडिक साहेब हे होते, आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये काय वाटतं? मंडलिक साहेबांच्या बाजूने राजारामपुरीत कसं वातावरण? पूर्ण राजारामपुरी मंडलिक साहेबांच्या पाठीशी राहतील, पाठीशी आहेत. आणि मोदी साहेब निवडून यावं हीच आमची इच्छा आहे. मुन्ना साहेबांनी इथं बैठक घेतली, मिसळ पे चर्चा झाली, काय चर्चा झाली? खूप चर्चा झाली. आपल्या देशाची प्रगती झाली. विमानतळाचं सांगितलं, भरपूर सांगितलेलं आहे. प्रगती भरपूर आपल्या देशाची केलेली आहे. आपल्या कोल्हापूरची भरपूर प्रगती झाली आणि अशीच प्रगती व्हावी ही आमची इच्छा आहे. काय वाटतं मॅडम? मला पण हेच वाटतंय. सरांनी आपल्या भारताची कशी प्रगती झाली हे सांगितलं महाडिक साहेबांनी. आणि मला वाटतंय की ह्या वेळेला
संजय मंडलिक साहेब भरपूर मतांनी निवडून येतील आणि पुन्हा आपल्याला आपल्या भारतात मोदी सरकारच निवडून येईल याची मला पूर्ण गॅरंटी आहे. काय म्हणतात? खूप छान. अबकी बार मोदी सरकार नक्की. कसं काय? आम्ही सगळीजण मतदान करणार. मोदी सरकारने 10 वर्षात एवढी प्रगती केली ना, आता सांगितलंच महाडिक साहेबांनी. खूप छान प्रगती केली आणि आमच्या पण लक्षात आले ते. आता मोदी सरकारनं नक्की आम्ही निवडून देणार. सर नमस्कार, नाव कसं आपलं? चंद्रकांत दत्तात्रय झिरकांडे, ऑक्सिजन पार्कचा योग प्रमुख मीच आहे. इथं आम्ही दररोज सकाळी योगा वगैरे घेत असतो. जवळजवळ 350 लोक आहेत. आता महाडिक साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे की पूर्वीपासून असणारा भारत आपल्या जनरली बघितलं तर येणारा पैसा हा मध्येच गायब व्हायचा. मी एका बँकेमध्ये काम करतोय, मोठ्या पोस्टवर आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर आहेत, मोठे डेव्हलपर्स आहेत, रोड कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. त्यांचं मी मत तुम्हाला सांगतो की येणारा पैसा त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा होतो. त्यानंतर ते सांगतात की बिल झाल्यानंतर 80% बिलं ही बिल सबमिट केल्याबरोबर मिळतात आणि 20% बिल आहे की ते जो त्यांचा पिरियड रिटेन्शन मनी असतो तो 1 वर्षाच्या आत होतो. आणि ह्या पद्धतीनं खरोखर त्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टरनं मोदी आणि शिंदे गव्हर्नमेंटचं इतक्या पद्धतीनं अशा प्रशंसा केलेली आहे की पूर्वी एक बिल काढण्यासाठी म्हणून पर्सेंटेज द्यावं लागायचं. आता ते पर्सेंटेज पूर्णपणे कमी झालेलं आहे. आपल्या जर इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चरचं वेगवेगळ्या भागामध्ये मी बँकेच्या ह्याच्यासाठी व्हिजिट करतो त्यावेळेला भरपूर डेव्हलपमेंट चालू आहेत. आणि देशाची जर प्रगती करायची असेल तर पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर सुधारावं लागतं. आणि त्या पद्धतीनं आपला जे आता ते रुपयाचं मूल्य आहे ते रुपयाचं मूल्य हळूहळू म्हणजे स्ट्रॉंग होत चालला आहे रुपया. त्याबरोबरच आपलं जे आता मोदी गव्हर्मेंट आपला रुपया हा इतर देशामध्ये जसा युरो आणि डॉलर आहे त्या पद्धतीनं इतर देशामध्ये आपला रुपयाचं चलन करण्याचं जे काम करतात ते अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. आणि सर्वसामान्यांच्या मधून आलेला एक पंतप्रधान, सर्वसामान्यांच्या मधून आलेला एक मुख्यमंत्री काय करू शकतो यामुळं आमच्या सर्वसामान्यांमध्ये आम्हाला आमचा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की आणि त्या पद्धतीनंच आम्ही ह्या योगामध्ये आमचे दीपक जाधव सर आणि मुरलीधर जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा योगा पूर्णपणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे. तसं बघायला गेलं तर आपण राजारामपुरीमध्ये आहे. राजारामपुरी भागातील उच्चभ्रू वस्तीमधील ही लोक आहेत आणि या लोकांची ही मतं आहेत. सर आता बघायला गेलं तर मोदींच्यावरती टीका भरपूर होती. नाही, टीका कसं आहे मी तुम्हाला सांगतो की मराठीमध्ये एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. की कसं आहे, कोणताही माणूस सर्व गुण संपन्न असत नाही. ज्या वेळेला एखादा माणूस काम करत असतो त्यावेळेला अपोजिट जर हे केलं तर ती एक सुवर्ण संधी असते. आणि मी ते मोदी साहेबांचं मला अत्यंत आवडतं की ते त्यांच्यावर जे टीका होते ते सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊन ते सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांचं इम्प्लिमेंटेशन करतात. त्यामुळं विरोधकांना तर कुठले पॉईंटच राहिलेले नाही आहेत. त्यामुळं मग कुठले तर अगदी जुने काढायचे. जसं मगाशी माझ्या भगिनीने एक सांगितलं की आम्ही 1984मध्ये आपले पूर्वी एक खगोलशास्त्रज्ञ होते, त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये कोणतरी एक असा पंतप्रधान होणार आहे की तो पंतप्रधान आपल्या संपूर्ण भारताचं नाव संपूर्ण जगावर हे करणार आहे आणि हिंदू राष्ट्राचं संपूर्ण जगावर पगडा पडणार आहे. अगदी 2013पर्यंत आम्ही असं कुचेष्टनं म्हणायचं की हे स्कॅम बघितले, कारण बँकिंग इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं आम्हाला स्कॅम कळत होते. हे स्कॅम बघितले तर हा भारत आमचा कुठं जाणार आहे, अशा पद्धतीनं भारताची आमची इमेज होणार आहे काय. मग तो ज्यावेळेला 2014 पासून हळूहळू सुरू झालं. नोटाबंदी झाल्या. नोटाबंदीमध्ये आम्ही प्रत्यक्ष नाही नोटाबंदीचा फायदा झालेला आहे. काय माहिती आहे का, ज्यांचं आता माझ्याकडं एक नंबर सगळा होता. मला काय घाबरायचं कारण होतं. माझ्याकडे ज्या काही पैसे होते ते मी सरळ दिलेले आहेत. व्यवस्थित झालेला आहे, त्याचा फायदा झालेला आहे. बँकिंग इंडस्ट्रीमध्ये बघितला तर टोटल फायदा झालेला आहे. फक्त हे सरकार गरिबाचं नाही, मोठ्या नाही गरिबाचं सरकार आहे. गरिबाचं सरकार आहे कारण आता अगदी रिसेंटली मी तुम्हाला सांगतो मार्च 2007मध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर 6,000 रुपये मी स्वतः आम्ही दिलेले आहेत. जवळजवळ आमच्याच बँकेमधून 7,500 माझ्या छोट्या बँकेमध्ये 7,500 शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. डायरेक्ट जमा झालेले आहेत.
त्यामुळं अशा पद्धतीनं ज्या सबसिडी असतील सबसिडी पण व्यवस्थित येतात. नमस्कार, काय म्हटलं? नाही, फॉरेनच्या मुलांचा पण मला मुद्दा सांगायचा होता. मोदींना आपणच नाही, इथं आपल्या भारतातली जी मुलं बाहेर गेलेत ती सुद्धा सगळी मोदींना पाठिंबा देतात. ती मुलं एवढी अभ्यास आहेत, एकटे जाऊन बाहेर राहतात. मग मोदींना पाठिंबा का देतात? तर त्यांनी रुपया स्ट्रॉंग केला म्हणून मोदींना पाठिंबा देतात. 400 पार होणार का? होणार, नक्की होणार, नक्की 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 होणार. आपकी बात 400 पार, आपकी बात 400 पार. जय मोदी. नमस्कार, काय सांगा? माझं नाव अशोक कुडाळकर. माझं वय आता 72 आहे. मी प्रायव्हेट सेक्शनमध्ये काम केलं, अकाउंट्स अँड फायनान्समध्ये. आता माझं वय 72 आहे. मी विचार केला आत्तापर्यंत राजकारण जर बघितलं तर आता ही विचार करायची वेळ आहे. ह्याच वेळी लोकांनी विचार केला पाहिजे की आत्तापर्यंत काय होतं, मागचं परिस्थिती अनुभव आपल्याला माहिती आहे. आत्तापर्यंत मी जवळजवळ 5-7 वेळा तरी केलं मतदान लोकसभेचं. पण आता विचार करायला पाहिजे की खरी परिस्थिती काय आहे, कुठं काय आहे. लोक प्रचार अप्रचार होत असतंय. ज्यांचं काम चांगलं झालं आहे आपल्याला प्रत्यक्षात त्याचा परिस्थितीचा फायदा आहे काय, आपल्याला त्याच्यापासून काय होतंय काय, भले मला आता काय मिळत नाही. सरकार आहे ते योग्य आहे, चालू आहे, व्यवस्थित आहे का नाही? आता परत फक्त मोदी, जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत कुठलाही उमेदवार कुठलाही असू दे बदल व्हायला पाहिजे म्हणतात. हो, बदल नाही, मोदी बदलायला पाहिजे म्हणतात. बदलाचं काय संबंध आहे? तुमचं आत्तापर्यंत जर बघितलं तर काय परिस्थिती आहे आतापर्यंत तुमच्याकडे, काय तुम्ही काय केलं, वेगळं काय केलं आहे. आणि ह्याने 10 वर्षात जे केलं आहे ते म्हणजे आता डोळ्यात दिसतंय. ह्याच्यापूर्वी नुसतं थापा मारण्याशिवाय काय झालं नाही. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हापासून आम्ही म्हटलं की नाही, काय वाटतं? मोदीच पाहिजेत. पण हां. मोदींच्याबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं नाही, आता मंडलिक साहेबांच्या बद्दल काय वाटते सांगा? मंडलिक साहेबांनी गेली 5 वर्ष खूप कार्यक्रम घेतलेले आहेत. त्यांच्या आयोजनाच्या पद्धतीनं हे आहे. पण ज्या पक्षाच्या निगडीत होते त्या पक्षाला निगडीत असलेले मोदी सरकार जोपर्यंत आहे त्या पद्धतीनंच त्यांची जी कार्यप्रणाली आहे ती प्रत्येक खासदारापर्यंत पोहोचणार आहे. आणि त्या खासदारांच्या पद्धतीनं मिळणारं खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान जे आहे ते मोदी प्रेरणास्थान आहे. आणि साहेब आणि मंडलिक साहेब मागच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात होते. पण तत्वासाठी जरी विरोध असले तरी आज ते एका तत्वासाठी मोदी म्हणूनच एकत्र आलेले आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. त्यांचे विविध अंग वेगवेगळे असू शकतात, वेगवेगळे पक्ष असू शकतात, वेगवेगळे चिन्ह असू शकतात, पण मोदी हे व्यक्तिमत्व जे आहे ते भारतात नव्हे तर जगप्रसिद्ध असलेले मोदी हे भारताचे पंतप्रधान व्हावे म्हणूनच हे 2 खासदार एकत्र आलेले आहेत. हे कोल्हापूरच्या वैशिष्ट्यपूर्ण मी सांगू इच्छितो की ऐतिहासिक कोल्हापूर कलानगरीला हे 2 खासदार जे आपल्याला मिळालेले आहेत ते अगदी खूप छान पद्धतीनं. आता नुकतंच आपण खासदारांचं मनोगत ऐकलं, त्यामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यावेळी त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं संसदेत त्यांना जो ह्याचा कुठला पुरस्कार, संसद रत्न पुरस्कार लाभला तो खऱ्या अर्थानं ह्या कारणामुळेच लाभलेला आहे. कारण प्रत्येक डॉट टू डॉट माहिती त्यांच्याकडं आज त्यांच्या शब्दामध्ये आहे. कुठलाही कागद न घेऊन बोलणारा एखादा खासदार ज्यावेळी असतो ना त्यावेळी तो अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांचं असतं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं संसदेत नाव उमटवायचं असेल तर कोल्हापूरचे हे 2 खासदार खऱ्या अर्थानं नावलौकिका मिळवत आहेत. आणि कोल्हापूरच्या नावलौकिकासाठी त्यांचं काम जे आहे कामकाज ते भविष्यात 5 वर्षात आपल्याला दिसेलच. मोदींचं जर काम बघितलं झालं तर शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये दर 3 महिन्याला जवळजवळ शेतकऱ्यांसाठी जातं. आज कुठल्या काँग्रेसनं पाठवलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी पाठवलेलं आहे. आज गॅस वाढला म्हणत आहेत. अहो आज काय प्रत्येक महागाई ही प्रत्येक गोष्टीसाठी वाढतच असते. वाढली ठीक आहे, मान्य आहे, करायला काय मान्य नाही. पण एक काळ असा होता गरिबाचं सरकार खऱ्या अर्थानं नाही म्हणत असतील तर गरिबांच्यासाठी केलेलं कार्य हे जे बघितलं जातं ते बघायला पहिल्यांदा शिकायला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आज प्रत्येक ग्रामपंचायती सुधारणा होत आहेत, रस्त्याच्या सुधारणा होत आहेत. त्याच पद्धतीनं प्रत्येकाला खात्यावर अन्नधान्य 400 पार नाही 450 पार होण्याची शक्यता आहे. कारण हा एक आत्मविश्वास आहे. आणि त्यांच्याकडे एक भूमिका लक्षात घेण्यासारखी आहे की प्रत्येक माणसाकडे आज हिंदू म्हणून जे बघितलं जातं ना ते हिंदू वोट खऱ्या अर्थानं त्यांना सक्सेसफुल देणार आहे. कारण आम्ही सगळे हिंदू विभाजन झालेलो आहोत. आज राम मंदिर घ्या ना, राम मंदिराला विरोध करणारे आमचे हिंदूच होते ना. आणि मग आज राम मंदिराला का विरोध करतात, का केलं विरोध केला?
अहो बाबरी मस्जिद पाडताना सुद्धा आम्हाला विरोध केला आणि बाबरी मस्जिद खऱ्या अर्थानं तिथं आमचं हिंदूंचं मंदिर होतं हे खऱ्या अर्थानं सिद्ध झालं, जगाला माहिती झाली आणि म्हणूनच त्याच ठिकाणी राम मंदिर एकदा दिमाखात उभं राहतं आहे. भारतात नव्हे तर जगातलं सर्वात सुंदर मंदिर हे राम मंदिर केलं हे मोदी सरकारनंच केलेलं आहे. खऱ्या अर्थानं हे मोदी सरकार कुठं कुठं पोहोचलेलं आहे बघा ना. रेल्वे स्टेशन असो, विमानतळ असेल, हे मोठ्या लोकांसाठी झाले, पण ग्रामीण लोकांसाठी संसद प्रतिसंसद आज ग्रामपंचायती सुद्धा सुधारणा होत आहेत, पंचायत राज्य सुधारणा होत आहेत. आपण राजारामपुरीमध्ये आहे. माझ्या मागे जर का तुम्ही इकडे बघितलात तर मिसळ पे चर्चा आणि ही आताच कार्यक्रम पार पडलेला आहे. राजारामपुरी भागामध्ये आपण आहे आणि ह्या भागातील आपण लोकांची मतं, आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा हा आपला सुरू असलेला कार्यक्रम त्या माध्यमातून आपण जाणून येत आहे. पण आजचा हा जो रिपोर्ट आहे हा डायरेक्टली एका पक्षाचा कार्यक्रम पार नंतर आपल्याला हा रिपोर्ट आहे. मिसळ पे चर्चा ही भारतीय जनता पार्टीचे संजय साहेब यांची मिसळ पे कार्यक्रम असलेला रिपोर्ट आहे. त्याच्या येणारी एकंदरी मतं आहेत ती मतं पूर्णपणे ही त्यांच्या बाजूने असणारी आपल्याला बघायला मिळत आहेत. KK न्यूजसाठी चॅनल नसतील सबस्क्राईब करा. चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.